जिल्हा परिषदेची निवडणूक ही अ, भारतीय जनता पार्टीकरता किंवा भारतीय जनता पार्टीचे जे पाईक आहेत त्यांच्याकरिता अ, हे खूप मोठं डोंगरा एवढं आव्हान आहे असं कधीच नाही. कारण कमीत कमी बाबरा सर्कल आणि फुलंब्री विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने केंद्रात आणि राज्यात सत्ता जेव्हापासून आहे मागील 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सतत साधलेला विकास आणि अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये त्याच्या 15 वर्ष अगोदरची जर प्रचिती आपण पाहिली, आघाडी शासनाचा जो कार्यकाळ आपण अनुभवला, तर हे सगळं याच नागरिकांनी अनुभवलेलं आहे की तो 15 वर्षाचा खरतर प्रवास खरं म्हटलं तर विकास काय असतो हे कधी कळलंच नाही. त्याचं कारणही आहे आणि त्याच्यानंतर जी घोडदौड चालू झाली, एकदमच काही सर्व बदलत नसतं, परंतु 2014 नंतर ज्या पद्धतीचं विकास काय असतो ते जगाला कळलं, या देशाला कळलं. आणि आजपर्यंत मग 11 वर्षाचा मोदीजींचा कार्यकाळ असेल किंवा त्यानंतरचा फडणवीसजींचा ज्या ज्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री म्हणून बनायला ते बनले त्या वेळेला त्यांनी ज्या पद्धतीचा प्रवास त्यांचा राहिला, हे उभ्या महाराष्ट्रानं आणि मोदीजींचा कार्यकाळ उभ्या देशानं पाहिला. आणि त्यातल्या त्यात आदरणीय दानवे साहेब असतील, आपले केंद्रीय मंत्री, किंवा आदरणीय बागडे साहेब असतील, नाना असतील, आणि त्यानंतर त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारे अनुराधाताई चव्हाण असतील, की यांच्या माध्यमातून आज काही तर उद्या काही, म्हणजे एक विकास महामेरू म्हटलं तर हरकत नाही की अशा पद्धतीचं कार्य या मतदारसंघाचं नशीब आहे की दादा, नाना आणि त्यानंतर ताईंचा वारसा या मतदारसंघाला मिळाला. मी राष्ट्रवादीचा तो महाविकास आघाडीचा कार्यकाळही जवळून अनुभवला. त्यावेळेलाही मी जिल्हा परिषद सदस्य होतो. एक 5 वर्षाची ती टर्म गेली, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची 17 ते 22 ची 5 वर्षाची टर्म गेली, मध्यंतरीचे 4 वर्ष गेले. परंतु मध्यंतरीचे 4 वर्षही गेले तरी मला असं वाटलं नाही की मी ते जिल्हा परिषद नाहीये म्हणून. मला सतत मी त्या आविर्भावातच राहिलं, कारण लोक काम सांगत होते आणि मी करत होतो. पण असं शांत विचारानं मी ज्या वेळेला अनुभवलं की 2017ला चालू झालेला कार्यकाळ 22 मध्ये संपतोय आणि 22 पासून 26 पर्यंत आपण फक्त ओझेच व्हायचे काम करतोय, परंतु ते कळलं नाही. आपण लोकांमध्ये राहतो आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला करावं लागतं. तर मग सतत लोकांमध्ये राहणारं म्हणजे प्रत्येक या फुलंब्री तालुक्यातलं असेल किंवा फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय नानांच्या, दादाच्या आणि ताईचा खऱ्या अर्थानं वारसा लाभला. आणि त्या पद्धतीचेच पूर्ण, म्हणजे मीच नाही तर इथे जिल्हा परिषद आणखी सदस्य राहिलेले असतील, पंचायत समितीचे सदस्य राहिलेले असतील किंवा मार्केट कमिटीचे संचालक असतील, सर्वच अगदी या ग्रामीण भागातील एक सरपंच असेल, उपसरपंच असेल, त्यांचे सर्व सदस्य असतील, की या पद्धतीचंच कार्य त्यांचं आहे की कशा पद्धतीने आपण वर आमदार साहेबांपर्यंत असेल, मंत्र्यांपर्यंत आपल्या व्यथा मांडायच्या आणि खऱ्या अर्थाने त्यांना सतत दादांच्या, नानाच्या, ताईच्या रूपाने त्यांना न्याय मिळत गेलं. ते एका पद्धतीने चांगल्या पद्धतीने विकास साधत गेले. नको त्या ठिकाणी नाही, म्हणजे जे जन्मात झालं नाही असं काम या 10 वर्षाच्या अलीकडच्या कालखंडात झालं, तेव्हा मनाला मनस्वी आनंद आहे. परंतु मग तो विश्वास आम्ही जिंकला, भारतीय जनता पार्टीने तो विश्वास जिंकला आणि त्या विश्वासाच्या जोरावरच मी सांगतो की हा खडतर प्रवास आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडू. सध्या काय अनुभव? सध्याचा अनुभव एकदम तर सांगता येणार नाही, परंतु लगेच आता सुरुवात झालेली आहे, या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. परंतु लोकांमध्ये बऱ्यापैकी या गोष्टीचा आपल्याला आपण महानगरपालिकेची निवडणूक आपण अनुभवली, त्याच्यावरून आपल्यालाही कळत असेल की मतदार कशा पद्धतीनं मतदान करतो. म्हणजे त्याला आता सांगायची गरज राहिलेली नाहीये. आपण फक्त एक आमच्या मनाच्या समाधानाकरता प्रत्येक पक्ष फक्त आपापल्या पद्धतीने ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल की मतदान मागत असतो. परंतु मला तर असं वाटलं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने लागला की त्या मतदारांनी कधीच ठरवून घेतलेलं होतं की आपण मतदान कोणाला करायचं. आव्हान काय कराल जनतेला मतदानासाठी? आता सध्या तर निवडून येणार, जसं तुम्ही आता पॉझिटिव्ह बोललात, तरी एक आव्हान म्हणून, आणि उद्या मंत्री स्वतः अतुल सावे आणि बावनकुळे आपल्या मतदारसंघात येत आहेत, त्यांच्याकडनं काय पत्रात पाडून घेणार? आमची व्यथा एकच राहिलेली आहे आता, म्हणजे ग्रामीण भागाचा जर प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं उपस्थित करायचा, तर मी तर म्हणेल की आपलं आज माझी छोटीशी मुलाखत तुम्ही घेतायत,
तर खऱ्या अर्थाने मी एक आमच्या नेत्यांना सुद्धा सांगू इच्छितो आणि त्या पद्धतीचं त्यांचा अजेंडा सुद्धा आहे, त्या पद्धतीचं काम सुद्धा ते करतायत. म्हणजे जनतेच्या मनात काय ते हेरतायत त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे. परंतु लहान तोंडी मोठा घास म्हणायला हरकत नाही, परंतु मला असं वाटतं, माझं स्वप्न आहे की देशामध्ये, केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, की यांनी कुठेतरी एक मोठा निधी ग्रामीण भागाकरता उपलब्ध करून दिला, किंवा मग केंद्रामधला एक निधी की जे आपण नॅशनल रोड करता, हायवे करता, त्याच्याकरता वापरतात, एक 4-6 महिन्याचा तो निधी किंवा 1 वर्षाचा तो निधी जर या महाराष्ट्राकरता किंवा या देशातल्या खडतर रस्त्याकरता, ग्रामीण भागाच्या अंतर्गत, गावांतर्गत रस्ते असतील किंवा जोड रस्ते असतील किंवा गावाला गावाशी जोडणारे रस्ते असतील, आमचा मोठा एक भूभाग, मोठा एक आमची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि गाव पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये वसाहत आमची आहे आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास 30-35% लोक गावात राहतात, तर 65-70% लोक वसाहतीवर राहतात, वस्त्यावर राहतात आणि त्यांना रोजचा तो खडतर प्रवास वस्ती रस्त्यांचा करावा लागतो. मी तुम्हाला एक शब्द देतो की जर हा निधी अशा पद्धतीने ग्रामीण भागाकडे जर शासनानं कन्वर्ट केला, एक छोटासा एक म्हणजे त्यांच्याकरता तो निधी छोटा आहे, परंतु तो निधी खऱ्या अर्थाने जर ग्रामीण भागामध्ये या पद्धतीने राबविला तर मी असं म्हणेल की भविष्यामध्ये प्रचार करण्याचं काम पडणार नाही. कारण त्यांची ती रोजची व्यथा आहे. मोठ्या प्रमाणात दूध दुभतं या भागामध्ये आहे, या भागातच नाही, जवळपास महाराष्ट्राचा बहुतेक भाग असा आहे. आणि मग ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी व्यथा ही आहे की त्याला त्याच्या घरापर्यंत, त्याच्या बखारीपर्यंत जाण्याचा रस्ता त्याला सुकर नाही तो मार्ग. आता 6 महिने इथं पूर्ण पावसाळा चालू होता आणि त्या 6 महिन्यामध्ये अक्षरशः डोक्यावर कॅन घेऊन त्यांना ती वाहतूक करावी लागली दुधाची. खऱ्या अर्थाने हा जो मोठा प्रश्न आहे, त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन त्या पद्धतीने त्या कामाला लागलेलं आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि गडकरी साहेब स्वतः करतच आहेत, फक्त लक्ष देण्याची गरज असं वाटतं. हो, परंतु या पद्धतीने जर केला की काही निधी मोठ्या प्रमाणात जर कन्वर्ट केला आणि थोडेफार अधिकार जर ग्रामपंचायतीला आमच्या दिले, की ग्रामपंचायतीला निधी देत असताना काय असतात की जोही निधी त्यांचा जो वित्तमधून येतो तो निधी त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तो खर्च करा, म्हणजे त्याचे तुकडे पार्ट ज्या वेळेला पडतात तर आमचा सरपंचाचे सदस्य त्याला समजतच नाही तो निधी आला कोणीकडे गेला कोणीकडे, म्हणजे ते उत्तर देऊ शकत नाही समर्पक पद्धतीने. तो त्यांच्याकरता एक निधी असा जर दिला की रस्त्यांकरता वापरला गेला पाहिजे, वस्ती रस्त्यांकरता, तो अधिकाराने त्यांना तो निधी दिला गेला पाहिजे. निश्चितच आपण झाल्यानंतर काय बदल घडेल असं वाटतं? जसं तुम्ही रस्त्याचं बोललात, त्याच्यानंतर अजून काय समस्या तुम्ही दूर करायला निवडून? नाही, जल जीवन मिशनचा एक जो महत्वाकांक्षी प्रकल्प मोदीजींचा आहे, खऱ्या अर्थाने तिथं आम्हीही जिम्मेदार आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य त्या कार्यकाळात होतो, पण आमचा शेवटचा कार्यकाळ त्यावेळेला होता. आणि जलजीवन मिशन एक असा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे की त्याच्यामध्ये शासनाचं धोरण असं होतं की 2024 मध्ये आपण जगतोय, तर 2025 वर्षानंतर 2049 मध्ये किती लोकसंख्या राहील, आमची जनावरांची संख्या किती राहील, त्यावेळेला आज मिळत असलेलं पाणी 25 वर्षानंतर किती पाणी तो आपल्याला मिळणार आहे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे की त्या पद्धतीचं त्या धर्तीवर ते जलजीवन मिशन हा प्रकल्प शासनाचा होता, तो खऱ्या अर्थाने आमच्याकडून योग्य रीतीने हाताळला जात नाही, वापरला जात नाही. आजही जर शासनानं त्या पद्धतीने त्याच्याकडे जर पाहिलं की तमाम त्याच्यात काही गुत्तेदार असतील किंवा काय जे कोणी असतील त्यांना जर आपण बाजूला सारलं आणि ती योजना शासनानं हातात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे जो भविष्यात जो प्रश्न आम्हाला पाण्याचा उपलब्ध होणार आहे तो थांबेल. आणि जवळपास 2-2.5 वर्षापासून ते रिवाईज करता, ग्रामपंचायती करता असलेला तो मोठा प्रश्न आहे की ते रिवाईज करता मोठमोठ्या गावातील अजूनही तो प्रश्न प्रलंबित आहे जलजीवन मिशनचा. तर शासनानं त्याकरिता एक पाऊल जर उचललं तर तो पाण्याचा जो भेडसावणारा प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये तो खऱ्या अर्थाने सुटेल. की आजपर्यंत जो साधत आलेला विकास आहे, ज्या पद्धतीने मी या मातीत जन्मलो आणि जोपर्यंत आपण या भागात आहे किंवा जोपर्यंत परमेश्वरानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, तेव्हा एक मनस्वी प्रत्येक व्यक्तीनं ठरवलेलं असतं. तर मग या मातीचं आपल्याला काही देणं लागतं, म्हणून मग पद असो किंवा नसो, परंतु अविरतपणे आम्ही ज्या पद्धतीने विकास साधत आहे, अविरतपणे फक्त एक असतं किंवा पद असलं, ते पद असणं म्हणजे काय की आपल्याला पळण्याकरता एक वाट भेटते, एक रस्ता भेटतो की ज्या माध्यमातून आपण जी भूक आपल्या नागरिकांची असेल त्यांची ती भूक आपण भागवू शकतो. आणि तो अधिकार प्राप्त करण्याकरिता मी तमाम आमच्या मतदार बांधवांना विनंती करेन की आपण न चुकता, शेवटी तुमचं मतदान जर चुकीच्या पद्धतीने अयोग्य माणसाला जर गेला तर त्याच्यातून आपण किती मोठी चुकी ते करतायत
याचा विचार त्यांनी केला पाहिजे. व्यक्ती किती चांगला आहे, उमेदवार किती चांगला आहे, त्याच्यापेक्षा त्याच्याजवळ जर सत्ताच नसली तर उपयोग काय? तर तो सत्तेमध्येच जर नाही, सत्तेचा कोणताही जर त्याच्या डोक्यावर हात नाही, तर मग त्याचा सदस्य बनून किंवा निवडून येऊन उपयोग काय? त्या माध्यमातून तो काय करू शकतो? जर ती ताकद आणि ती ऊर्जा जर आम्हाला त्यांनी दिली, तर मी एवढं नक्कीच सांगतो की जे राहिलेल्या मूलभूत सुविधा असतील किंवा जो राहिलेला विकास असेल, ते नक्कीच आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून तो प्रश्न चांगल्या पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करू. मी माझ्याबरोबर आमचे पंचायत समितीचे करता ज्यांना उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने, संतोषजी गाडेकर, ते उपलब्ध आहे, पण त्यांच्याशी